नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राची यशोगाथा या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रुपयाची समस्या, त्याचे मूल व त्यावरील उपाय. म्हणजेच द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इज ओरिजिन अँड इज सोल्युशन. या ऐतिहासिक घटनेचा विचार विनिमय करण्यासाठी आजचा हा भाग विशेष ठरतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणाऱ्या सामाजिक भेदभाव नष्ट करण्याची एक मोठी चळवळ त्यांनी उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्काचे समर्थनही केले. ते ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक असे अनेक नावाने त्यांना संबोधले जाते. देशाच्या विविध क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार आणि आधुनिक भारताचे निर्माते असे सुद्धा म्हटले जाते. बाबासाहेब आंबेडकर हे परदेशातून अर्थशास्त्रामध्ये डॉक्टरेट म्हणजे PhD पदवी मिळवणारे हे पहिले भारतीय होते. तसेच ते दक्षिण आशियातून दोनदा डॉक्टरेट म्हणजे PhD आणि DSc ह्या पदव्या मिळवणारे पहिले दक्षिण आशियाई होते. त्यांनी 1896 ते 1923 या अशा कालखंडामध्ये 27 वर्षांमध्ये मुंबई विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेस इन या शिक्षण संस्थेमधून उच्च शिक्षण प्राप्त केले. आंबेडकरांनी या दरम्यान BA, दोनदा MA, PhD, MSc, बार ॲट लॉ आणि DSc या पदव्या मिळवल्या. 1950च्या दशकामध्ये त्यांना LLD आणि D लिटरेचर या दोन सन्माननीय पदव्या सुद्धा प्रदान करण्यात आल्या. आंबेडकर हे त्यांच्या हयातीत भारतातील सर्वात प्रतिभावनशाली, सर्वोच्च उच्च शिक्षण घेणारे विद्याविभूषित व्यक्ती म्हणून मानले गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी म्हणजेच रुपयाची समस्या हे पुस्तक 1923 मध्ये लंडनमध्ये प्रकाशित केलं. त्यावेळी त्यांचं वय हे 32 वर्ष होते. त्यांच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी घटना होती की त्यांनी डॉक्टरेट मिळवलं, तेही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून. आणि त्यावेळी त्यांचा प्रबंध म्हणून प्रकाशित करण्यात आला होता. पण या प्रबंधानं भारतीय अर्थविश्वामध्ये आणि त्यांची सगळी सूत्र हाती असलेल्या ब्रिटिश अर्थविश्वात एक निर्णायक भूमिका बजावली. त्यातून उभ्या राहिलेल्या चर्चेनं आणि गेलेल्या सर्वात महत्त्वपूर्ण निर्णायक जो आज भारतीय अर्थव्यवस्था डोलारा म्हणून उभी राहणारी सांभाळणारी संस्था म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची निर्मिती झालेली दिसून येते. एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं हे काम, त्यांचं कायम त्यांच्या घटना निर्मितीच्या व जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाच्या, त्यांनी केलेल्या राजकारणाच्या अनंत असे विचार पुढे येतात. पण आंबेडकरांचे अर्थविचार हे अनेक त्यांच्या कार्यरत असणाऱ्या अनेक शतकावर विस्तारलेले आहे. अगदी विद्यार्थी दशकेपासून आणि त्यांच्या अर्थविचारांशी भारतीय अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा देणारी ठरलेली दिसून येते. भारताची गंगाजली सांभाळणारी म्हणजेच भारताचे पैशाचे व्यवहार सांभाळणारी, शिखर बँक म्हणून चलन नियंत्रण करणारी, सगळ्यात बँकेची बँक म्हणून ओळखली जाणारी भारतीय रिझर्व्ह बँक ही 1 एप्रिल 1935 रोजी ह्याचा जन्म झाला. पण त्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनीचा भारतात प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. हा प्रभाव झाल्यापासून ते ब्रिटिशांनी औपचारिक शासन यंत्रणा स्थापन होईपर्यंत भारतीय अर्थव्यवस्था अनेक स्थित्यंतरातून गेलेली दिसून येते. ईस्ट इंडिया कंपनीतर्फे भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा पाया उभा करण्यासाठी लोकांमध्ये वॉरेन हेस्टिंग्सचं नाव पुढे येतं. कारण असंच आहे, त्यांनी 1773 मध्ये पहिल्यांदा जनरल बँक ऑफ बंगाल अँड बिहार या कंपनीच्या व्यवहारासाठी स्थापन करावी असा सुझाव त्यांनी दिला होता. तेव्हा ते नाकारण्यात आलं. पण नंतर अल्पावधीतच कंपनीचा विस्तार वाढत गेला आणि 1806 मध्ये बँक ऑफ बंगाल स्थापन करण्यात आली होती. तिला बंगाल आणि बिहार प्रांतात स्वतःचं चलन वाटण्याचेही अधिकार मिळाले होते. मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश साम्राज्य हे मोठ्या प्रमाणात देशभर पसरलं गेलं. 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे आणि 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास हे स्थापन करण्यात आले होते. या बँकांना प्रेसिडेन्सी बँक्स म्हणूनही म्हटलं जायचं. त्यांच्या या प्रांतातले व्यवहार त्या करायच्याच. आणि 1857चं पहिलं स्वातंत्र्य समर झालं आणि त्यानंतर कंपनी जाऊन ब्रिटिश सरकारच्या राणीच्या नावानं एक छत्री अंमलमध्ये सुरू झाले. या कालाच्या नंतर भारत अधिकच औपचारिक विस्तारित बँक व्यवस्था निर्माण करण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणात सुरू झाल्या. विचार मंथनही सुरू झालं. 1861 मध्ये ब्रिटिश सरकारने पेपर करन्सी ॲक्ट हे संमत करून चलनाद्वारे सारे अधिकार आपल्या हाती घेतले होते.
तेव्हापासून सगळ्या देशासाठी एक केंद्रीय व्यवस्था असणारी सेंट्रल बँक असावी असा विचार बोलून दाखवून जाऊ लागले. भारतानं चलन त्याच्या चांदीच्या प्रमाणात होतं, पण 1892 मध्ये जेव्हा सोन्याच्या तुलनेमध्ये चांदीचे दर घसरले, तेव्हा भारताच्या चलन प्रश्नाचा अभ्यास करणाऱ्या समितीमध्ये बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर भारतात ही केंद्रीय बँक असावी असं सुझाव मोठ्या प्रमाणात येऊ लागले. पण हा सोपा निर्णय नव्हता, कारण अनेकाचे व्यावसायिक हितसंबंध त्यात गुंतले होते. पुढे ते अनेक वर्ष तसेच राहिले. भारतीय चलन व्यवस्था हे स्थैर्य आणि सरकारी पतपुरवठा यावर अभ्यास करण्यासाठी चेंबरलिन कमिशन उभं राहिलं होतं, ज्याला रॉयल कमिशन अँड इंडियन फायनान्स ॲड करन्सी असंही म्हटलं जायचे. त्याचे सभासद झाले. केन्स यांचा भारतीय चलन आणि अर्थव्यवस्था याचा गाढा अभ्यास होता. तोपर्यंत भारतीय उपखंडात रुपया हे चलन स्थिरावलं होतं आणि स्थानिक चलन म्हणून ते सगळ्या प्रांतामध्ये स्वीकारलंही गेलं होतं, ज्यामध्ये केन्स यांना मोठ्या प्रमाणात त्यांचा अभ्यास दिसून येतो. 1910 मध्ये सरकारनं युनिव्हर्सल पेपर करन्सी ॲक्ट हा कायदाही केला आणि 5, 10 आणि 100 रुपयाच्या नोटाही चलनामध्ये सुरू केले होते. केन्स यांचा सहभाग असलेल्या चेंबरलिन कमिशनने 1914 मध्ये त्यांचा अहवाल तेव्हा सुरू केलेले असलेले चलन पद्धत चालू ठेवण्यास बरोबरच हे सांगितलं की तिन्ही प्रेसिडेन्सी बँक एकत्र करण्यात याव्यात आणि त्यावर केंद्रीय म्हणजे सरकारी नियंत्रण असावं. या केंद्रीय बँकेचं काम हे चलन निर्मिती करणं आणि सरकारी पतकर्ज याचं व्यवस्थापन मोठ्या प्रमाणात आणि सुरळीत करणे हे महत्त्वपूर्ण उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिश सरकारने 1921 साली तिन्ही बँकेचं एकत्रीकरण करून इम्पेरियल बँकेची स्थापना केली, मात्र तिला चलनासंबंधी कोणतेही अधिकार दिले नाहीत. पुढे 1955 मध्ये याच बँकेचं राष्ट्रीयकरण होऊन त्याला आपण स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणून नाव असतो. रुपयाचं मूल्य यानंतरही हेलकांड घेत होतं. भारतात तेव्हाही रुपयाच्या बदल्यात चांदी असे व्यवहार होत होते. 1917 मध्ये युद्धकालामध्ये सोन्याची विक्री सरकारने थांबवल्यानंतर चांदीचे भाव वाढले. याचा परिणाम म्हणून भारतीय रुपया हा गडबडला. अनेक प्रश्न भारतासमोर रुपयासमोर उभे राहिले होते. स्टर्लिंगच्या तुलनेत रुपयाचे मूल्य हे स्थिर करण्याची मागणी ही सुरू झाली होती. तसं काही झालं नाही, पण लंडनमधून 1925 मध्ये भारतीय चलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा सुचवण्यासाठी हिल्टन यंग कमिशन पाठवण्यात आलं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं स्थापन होण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरलं होतं. म्हणून भारतीय चलन व्यवस्था आणि बँकांचा इतिहास आपण जेव्हाही याचा अभ्यास करू, त्यावेळी प्रत्येक क्षणोक्षणी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रुपयाची समस्या, याचे मूल आणि त्यावरील उपाय म्हणजेच प्रॉब्लेम ऑफ द रुपी इज ओरिजिन अँड इज सोल्युशन हे पुस्तक तितकंच महत्त्वपूर्ण वाटतं. आणि हे पुस्तक, या पुस्तकामागील एक ऐतिहासिक कहाणी काय होती आणि ह्या घटनेचा कशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक प्रश्नांना, प्रत्येक समस्यांना सामोरे गेले आणि कशा पद्धतीने त्याने हा जी व्यवस्था आहे या व्यवस्थेतून बाहेर येण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांना मिळालेलं हे ज्ञान, हे ज्ञानाचं त्यांनी केलेलं टीका इंग्रजांच्या या अर्थव्यवस्थेवर, त्यांच्या या प्रश्नावर, त्यांच्या या राज्यव्यवस्थेवर एक प्रश्न त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करून आपल्या देशाला एक देशप्रेम या गोष्टीची कशा पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण केले, हाच एक ऐतिहासिक घटना याचा आजच्या भागामधून आपण सुरुवात करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परदेशामध्ये जाऊन इंग्लंड आणि अमेरिकामध्ये उच्च शिक्षण घेतले. या कालखंडामध्ये त्यांनी जे शिक्षण घेतले तो कालखंड मुख्यतः भारतावर इंग्रजांचा एकछत्री अंमल असला कालखंड सुरू होता. भारतासाठी ब्रिटिशांनी कायदे करायचे आणि ते भारतामध्ये अंमलबजावणी त्याची करायची आणि ती प्रशासकीय यंत्रणा उभारायची. या कायद्याच्या विरोधात जो वागेल त्याला मोठ्यात मोठी कठोर शिक्षा द्यायची आणि त्या शिक्षा ही योग्य आहे हे ठरवण्यासाठी न्यायव्यवस्था अधिक भक्कम करायची. या दोन्ही यंत्रणेचा उपयोग भारताचे आर्थिक शोषण मोठ्या प्रमाणात करायचे आणि त्याचा इंग्लंडला फायदा करून द्यायचा, ही नीती ब्रिटिश सरकारची होती. 1720 पासून ब्रिटिशांचे हे धोरण 1926 पर्यंत म्हणजे तब्बल 226 वर्ष भारतामध्ये अहोरात्र चालू होते. इंग्रजांनी भारतासाठी सामाजिक सुधारणा करण्यासाठी अनेक मार्ग मोकळे केले. त्यामध्ये शिक्षण हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण मानलं जातं. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठे याची निर्मितीही केली. भारतातील लोकांना उच्च शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याची संधीही उपलब्ध करून दिल्या. ब्रिटिशांच्या या धोरणामुळे अनेक भारतीय इंग्लंड, अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेऊन आलेत. बहुतांश भारतीयांनी वकिली परीक्षा देण्यासाठी हे परदेश शिक्षण घेतलेले दिसून येतात.
या सर्व परदेशी शिक्षण घेणाऱ्या भारतीयांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अनन्यसाधारण महत्त्व दिसून येतं. त्यांनी परदेशातही उच्च शिक्षणासाठी त्या विषयातील कोणते अभ्यास विषयक निवडायचे हे महत्त्वपूर्ण ठरतं. तर ब्रिटिश सरकार भारताचे आर्थिक शोषण कसे करते, त्यासाठी कोणते कायदे करते, त्याचा जमा खर्चाचे ताळेबंद कसे करतात, त्यांच्या व्यापाराची चलनविषयक दळणवळण विषयक कशी अंमलबजावणी करते, असे अभ्यास त्यांचे विषय होते. हे विषय अभ्यासाचे हे इंग्रजच्या विद्यापीठामधून संशोधन करून आणि ते नोंदवलेले गेले होते. त्यांच्या भ्रष्ट कारभाराचे वाभाडे काढायचे, त्यांची धोरणे कशी चुकीची आहेत हे दाखवून द्यायचं, हे मुख्य संशोधन विषयावर पदवी घ्यायची, हे विलक्षण कृती भारतातल्या एकाही विद्वानाने केलेली दिसून येत नाही. किंबहुना आपली विलक्षण देशभक्ती एवढ्या स्वाभिमानाने परदेशामध्ये विद्वतेच्या पातळीवर कोणतीही व्यक्तीने दाखवलेली नाही. परदेशात राहून आपल्या देशाप्रती एवढी प्रखर निष्ठा उच्च शिक्षणासाठी इंग्लंड अमेरिकेमध्ये गेलेल्या कोणत्याही भारतीयानेही दाखवली नाही. ती केवळ आणि केवळ फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेली आहे. आणि त्यांचा हे उत्कृष्ट नमुना म्हणून त्यांचा रुपयाची समस्या हे संशोधन ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरतं. हा संशोधन विषय त्याने आपल्या एम.ए.च्या अभ्यास विषयामध्ये निवडला होता. या विषयाचा व्यासंग चालू असतानाच एम.ए.चा शोध प्रबंध ईस्ट इंडिया कंपनीने प्रशासन आणि अर्थनीती असाही होता. त्यांचा उत्तरार्थ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे संशोधन सुरूच होते. रुपयाची समस्या, त्याचे मूल आणि त्यावरील उपाय या ग्रंथामध्ये एकंदर 7 विषय आहेत. म्हणजे 7 प्रकरण यानुसार हे मांडले गेलेले आहे. पहिल्या प्रकरणामध्ये भारतीय चलन व्यवस्थेतील ब्रिटिशांनी प्रथम दुहेरी परिमाण वापरले गेले आणि या परिमाणामध्ये सोने हे मुख्य प्रमाणक असून त्याच्या बरोबरीने रुपये किंवा चांदी हे देखील प्रमाणक होतेच. असे असताना ब्रिटिशांनी या दुहेरी प्रमाणावरून चांदीच्या प्रमाणाकडे कसे आले याची चर्चा होते. यामध्ये दुसरे प्रकरण हे चांदीच्या प्रमाणामुळे रुपयाचे असलेले समान मूल्य कसे विस्कळीत झाले याची माहिती देते. प्रकरण तिसरे हे चांदीच्या प्रमाणामुळेच रुपयाचे मूल्य कसे स्थिर न होता अस्थिर कसे राहिले याबद्दल संबंधी या विचारविनिमय होतो. प्रकरण चौथे हे रुपयाचे चलन सुवर्ण प्रमाणाकडे कसे वाहत गेले याची मांडणी केलेली दिसून येते. प्रकरण 5 यामध्ये सवर्ण परिमाणापासून सुवर्ण विनिमय परिमाणाकडे कसा कसा बदल होत गेला याची माहिती दिली गेली. प्रकरण 6 हे विनिमय प्रमाणाच्या स्थिरतेवर चर्चा केलेली दिसून येते आणि प्रकरण 7 हे स्पष्ट करते की सोन्याच्या प्रमाणाकडे परत जाण्याची मीमांसा करणारे काय कारणं होती. अशा प्रकारे हे 7 प्रकरण हा विषय मानला गेला. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी इसवी सन 1700 ते इसवी सन 1858 पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचे भारतीय अर्थव्यवहारासंबंधी जे अहवाल प्रसिद्ध केले ते जमा केले गेले आणि 1858 नंतर 1920 पर्यंत ब्रिटिश सरकारने जे अहवाल प्रसिद्ध केले आणि या दोन्ही प्रकरणाच्या अहवालानुसार बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि पार्लमेंट यांनी जे निर्णय घेतले आणि जे कायदे केले हे सर्व साहित्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विकत घेतले. या त्यांचा बारकाईने त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर आपला हा प्रबंध त्यांनी तयार केला. प्रबंध तयार झाल्यानंतर त्यांचे शिक्षक व त्यांचे मार्गदर्शक हे प्रोफेसर एडविन कॅनन यांच्या अनुमतीने 1922 साली लंडन विद्यापीठामध्ये सादर करण्यात आले होते. या प्रबंधाला मान्य मिळवण्यासाठी आणि पदवी देण्यामध्ये हे 5-6 महिने जाणारच होते. ही बाब लक्षात घेऊनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर्मनीतील बॉन विद्यापीठातील डॉक्टरेटसाठी अभ्यास करायचे ठरवले होते. त्याच प्रकारे विद्यापीठेला तसे लेखीही त्यांनी कळवले होते. बॉन विद्यापीठाची स्वीकृती येताच ते जर्मनीला रवाना झाले. जर्मनीमध्ये जर्मन भाषेमधून प्रबंध लिहायचा असतो आणि हे असल्यामुळे जर्मन किंवा फ्रेंच भाषेचा त्यांनी अभ्यासही सुरू केला. अवघ्या 4 महिन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोफेसर एडविन कॅनन यांचे हे पत्र त्यांना मिळाले. या पत्रामध्ये प्रोफेसर एडविन कॅनन असं यांनी लिहिले होते की परीक्षक समितीतील सभासद आपला प्रबंध मंजूर करावयास तयार नाहीत. तुम्ही ताबडतोब लंडनला परत या. एडविन कॅनन यांचं हे असं पत्र मिळताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनला रवाने झाले. त्यांनी प्रोफेसर कॅनन यांची भेट घेतली आणि परीक्षा समितीच्या सभासदांकडे या प्रबंधाबद्दल काय त्यांचं मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि का या प्रबंधाला ते नाकारत आहेत याचं कारणं काय आहेत आणि या साऱ्या तज्ज्ञ सभासदांच्या समितीसमोर आपली बाजू मांडण्याचा मुख्य प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिद्ध करताना दिसून येतात. रुपयाची समस्या म्हणजे प्रॉब्लेम ऑफ द रुपी या पुस्तकामध्ये जे प्रश्न मांडले गेले होते, जे मुख्य प्रश्न होते ते अशा प्रकारे होते
प्रथमतः असे मानले गेले होते की भारतीय इतिहासामध्ये मोगलांच्या कारकिर्दीपासून तो व्यापार आणि दळणवळण या विषयक बाबीमध्ये कोणते चलन विनिमयासाठी वापरले गेले आणि त्या चलनाचा कोणत्या धातूच्या किमतीशी कसा प्रबंध जोडला गेला याची वस्तुनिष्ठ स्वरूपात त्यांनी मांडणी केली होती. दुसरं म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आल्यापासून म्हणजे इसवी सन 1700 पासून ते 1858 पर्यंत ब्रिटिश सरकारने भारतासाठी जे चलन वापरले त्याची मांडणी त्यांनी कशी केली होती तेही स्पष्ट केले. क्रमांक 3. इसवी सन 1858 ते 1920 पर्यंत ब्रिटिश सरकारने भारतासाठी जे चलन वापरले गेले त्याची सविस्तर मांडणी करण्यात आली. क्रमांक 4. एकूण ब्रिटिश सरकारच्या 220 वर्षाच्या कालखंडामध्ये चलन पद्धतीमध्ये सोन्याची व रुपयाची नाणी कशी प्रचारात आली, त्याच्या प्रमाणात कशा प्रकारे बदल करण्यात आले आणि हे बदल का करण्यात आले याची तपशीलवार चर्चाही करण्यात आली. त्यासाठी ब्रिटिश सरकारच्या अहवालाचा आणि निर्णयाचाही आधार त्यांनी घेतला होता. क्रमांक 5. भारताच्या रुपयामध्ये प्रत्येक वेळी बदल करण्याचे काय प्रयोजन होते त्याची उत्तर स्पष्टीकरणासह त्यांनी मांडले. क्रमांक 6. भारतीय रुपयाच्या प्रमाणासंबंधी सतत धोरणात बदल केल्यामुळे त्यांचे दुष्परिणाम हिंदुस्थानातील जनतेला कसे भोगावे लागले आणि ब्रिटिश सरकारने ब्रिटिश लोकांसाठी व आपल्या देशासाठी हिंदुस्थानाचे किती शोषण केले याचा लेखाजोखा पुराव्यानिशी त्यांनी सविस्तर मांडले. क्रमांक 7. अर्थव्यवस्थेतील चलनविषयक धोरणामध्ये जागतिकदृष्ट्या प्रसिद्ध असलेले प्राध्यापक केन्स यांचा सुवर्ण विनिमय परिमाणाचा सिद्धांत सर्व देशासाठी मान्य केला होता. प्राध्यापक केन्स यांनी आपल्या सिद्धांतात म्हटले होते की चलन व्यवस्थेमध्ये सुवर्ण विनिमय परिमाण हे फार फलदायी ठरते. हे परिमाण लवचिक असल्यामुळे देशामध्ये किती चलन निर्मिती व्हावी हे देशाअंतर्गत असलेल्या सोन्याच्या साठ्यावर अवलंबून राहत नाही. त्यामुळे चलन व्यवस्थेवर कुठलीच बंधने येत नाही. विनिमयाचा दर बदलला की चलनाचे प्रमाणही बदलते. या देशाच्या चलन निर्मितीचे करणे हे सोपे जाते. प्राध्यापक केन्स यांनी हुडवण्यावळणीसाठी वापरण्यात येणाऱ्या दलाला महत्त्व दिले होते. ब्रिटिशांचा एक पाऊंड जो स्थिर होता त्यांचे भारताच्या रुपयाचे प्रमाण हे 18 रुपये हे धरले आले होते. विनिमय पद्धतीमध्ये एक पाऊंड बरोबर 18 रुपये, कधी 17 रुपये तर कधी 15 रुपये अशी चढणी उतरणी ही चालूच होती. म्हणजेच पाऊंडाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सतत अस्थिर व्हायचे. हीच बाब जर्मनीच्या शिलिंग बाबत होती. 1 रुपयाचे मूल्य शिलिंग बरोबर 4 पेन्स होते, कधी ते 1 शिलिंग बरोबर 6 पेन्स होते. म्हणजे पाऊंड आणि शिलिंगच्या बाबतीमध्ये रुपया नेहमी अस्थिरच होता. क्रमांक 8. भारतामध्ये ब्रिटिश पूर्व कालखंडामध्ये सोने आणि रुपये हे दोन्ही प्रकारचे चलन सुरू होते. ब्रिटिशांनी त्यावेळी सोने हे चलन होते. ब्रिटिशांनी भारतात सर्वत्र एकच चलन आणले आणि ते सोन्याऐवजी चांदीचे आणले आणि 180 ग्रॅम वजनाच्या चांदीचा राणीछाप रुपया हा चलनामध्ये आणला होता. पुढे या चांदीऐवजी कागदाचे चलन रुपयासाठी छापले जाऊ लागले होते. क्रमांक 9. ब्रिटिश सरकार हिंदुस्थानाबाबत असे का वागते? हिंदुस्थानामध्ये शोषणाचे पिळवणुकीचे धोरण पूर्वपार चालत आले होते. जमीन मालक शेतमजुरांची पिळवणूक करत होते. कारखानदार मजुरांचे शोषण करीतच होते. उच्च वर्णाचे लोक खालच्या वर्णाच्या लोकांची पिळवणी करत असे. उच्च जातीचे लोक नीच जातीच्या लोकांची पिळवणी करत असत. त्यातूनच बली तो कानपिली हे सर्वसामान्य तत्व सर्व लोकांना ठाऊकच होते. परंतु ब्रिटिश भारतात ना कारखानदार होते, ना जमीनदार होते, ना उच्चवर्णीय होते, ना जातीय होते. तरीही त्यांनी सर्वात जास्त शोषण का केले आणि हे शोषण त्यांनी साऱ्या जगाला अंधारात ठेवून चलन पद्धतीद्वारेच केले होते. भारतामध्ये सुवर्ण परिमाणाऐवजी सुवर्ण विनिमय परिमाण वापरून त्यांनी भारताची प्रचंड लूट केली. 1 वर्ष 2 वर्ष नव्हे तर तब्बल 200 वर्ष हे भारताची सतत लूटच करत आले होते. क्रमांक 10. ज्या ब्रिटिश सरकारच्या अधिपत्याखाली हिंदुस्थानी जनता ही प्रजा म्हणून आपले जीवन जगत होती, त्या प्रजेच्या हिताचे निर्णय घेणे, त्या प्रजेचा सर्वांगीण विकास करणे हे सरकारचे आद्य कर्तव्य मानले जातात. हे गृहीत स्वीकारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाच्या चलनाच्या अस्थिरतेचा प्रश्न निकाली काढण्याचे हे उपाय सुचवले. क्रमांक 11. प्राध्यापक केन्सच्या सिद्धांताप्रमाणे सुवर्ण विनिमय परिमाण हे लवचिक असल्याने भविष्यकालीन दृष्टिकोनातूनच भारतीय अर्थव्यवस्थेतील हे आदर्श राहील. ही धारणा मुळातच चुकीची आहे. हे डॉक्टर आंबेडकरांनी हे प्रमाण सिद्ध करून दाखविले आणि निष्कर्षही काढला. सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये लवचिकता जरूर असेल, पण लवचिकता हे दुधारी शस्त्राप्रमाणे काम करत असते. लवचिकतेचा परिणाम वस्तूची भाववाढ होऊन रुपयाची किंमत घसरून खाली येऊ शकते
आणि हे विनिमयाचे साधन म्हणून वापरायचे रुपयाचे स्थान हे अस्थिर होऊ शकतात. या निष्कर्षावरून त्याने उपाय सुचविला की सुवर्ण विनिमय परिणामाऐवजी सुवर्ण परिमाण पद्धत ही स्वीकारणे भारतासाठी योग्य आणि सोयीस्कर राहील. क्रमांक 12. प्राध्यापक केन्स यांच्या सिद्धांतातील दुसरा महत्त्वाचा घटक जो होता की रुपयाच्या वटणावळीचा दर कोणत्या प्रमाणात असावा. केन्स म्हणतात की रुपयाची क्रयशक्ती किती आहे हे ध्यानात घेऊनच जोपर्यंत रुपयाची क्रयशक्ती वाढतच नाही तोपर्यंत रुपयाचे मूल्य हे स्थिर करता येऊ शकत नाही. इंग्लंडने आपले चलन पाऊंड याचे प्रमाण सुवर्ण परिमाणाशी निगडीत केलेले होते. भारतात सुवर्ण आणि चांदी या दोघांच्याही परिमाणाशी भारताच्या रुपयाचे प्रमाण हे निगडीतच ठेवण्यात आले होते. ब्रिटिशांनी रुपयाचे हे प्रमाण बदलून सोन्यामध्ये सर्वत्र एकत्र केले. मात्र त्याच वेळी सोने आणि चांदीचा दर हा वेगवेगळा ठरला होता. हा दर वेगवेगळा ठेवताना सोन्याच्या दराच्या तुलनेमध्ये चांदीचा दर हा नेहमी अस्थिर ठेवण्यात आल्यानेच भारताच्या रुपयाची अस्थिर होऊनच त्याचे अवमूल्यन करण्यात आले होते. परिणामी भारताची निर्यात वाढली आणि आयात कमी झाली. या भारताचा व्यापार आणि उद्योगावर वेगळाच परिणाम झालेला दिसून येतो. आणि शेवटचा क्रमांक 13 हा असं सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीचे विश्लेषण केले. अनेक देशांनी चांदीच्या मानकांचा त्याग केल्यामुळे चांदीची मागणी कमी झाली, म्हणूनच चांदीची किंमत घसरली. दुसऱ्या बाजूने सोन्याच्या तुलनेत चांदीच्या उत्पादनात भरमसाठ वाढ झालेली दिसून येते आणि चांदीच्या अतिरिक्त पुरवठ्यामुळे चांदीच्या किमतीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आणि त्याचमुळे रुपयाचे अवमूल्यन झाले. हा निष्कर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खोडून काढला आणि हे स्पष्ट केले की रुपयाच्या अवमूल्यनाचे हे खरे कारण नसून दोन्ही देशांमधील सर्वसाधारण किंमत पातळीवर होणारे भरमसाठ बदल चांदीची सोन्यातील किंमत घसरण्यामागचे हे खरे कारण आहे. सुवर्ण विनिमय पद्धतीमध्ये म्हणजे सुवर्ण विनिमय परिमाण पद्धती स्वीकारल्या कारणानेच किमतीच्या वाढीबरोबर नियंत्रण ठेवता येत नाही. ही वित्तीय आपत्ती जर टाळायची असेल तर चलन निर्मितीमध्ये प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यकता आहे. त्यासाठी सुवर्ण विनिमय परिणामाऐवजी सुवर्ण मानक चलन पद्धती स्वीकारणे गरजेचे आहे असे उपाय आंबेडकर हे सांगताना दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च पदवी घेण्यासाठी DSc ही पदवी मिळवण्यासाठी हा जो प्रबंध लिहिला होता, प्रॉब्लेम ऑफ द रुपी इज ओरिजिन अँड इज सोल्युशन, म्हणजेच रुपयाची समस्या, त्याचे मूल आणि त्यावरील उपाय. DSc पदवीसाठी हे लंडन विद्यापीठाच्या समितीने हा प्रबंध नाकारण्यात येऊ लागले. या प्रबंधावर झालेल्या बैठकीत सभासदांनी प्रबंधावर आक्षेप घेतले. त्याचे निरसन करण्यासाठी प्राध्यापक कॅनन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्वरित लंडनवरून बोलवले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनीहून निघून लगेच लंडन गाठले होते. प्राध्यापक कॅनन यांच्याशी चर्चा केली आणि या प्रबंध तपासणाऱ्या लंडन विद्यापीठाच्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी ते उपस्थित राहिले. समितीच्या सभासदांच्या प्रबंधातील पुढील मुद्द्यावर आक्षेप घेण्यात आला. यातील पहिले आक्षेप हे सांगतं की प्रबंधातील भाषा ही ब्रिटिश सरकारविरुद्ध स्पष्टपणे दिसून येते आणि ती ही तीव्रपणे विरोध करणारी असल्यामुळे त्यातील शब्द हे तिखट, जहाल आणि शिवीगाळ असल्याचे स्वरूप दिसून येते. दुसरे म्हणजे प्रबंधातील जगभर मान्यता पावलेल्या प्रसिद्ध अर्थतज्ञ प्राध्यापक J.M. केन्स यांच्या चलन पद्धतीचा विरोध करण्यात आला आणि सामान्य जनांच्या व राष्ट्राच्या हितासाठी केन्सचा सिद्धांत चुकीचा आहे हे दाखवणे हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठी चूक आहे. क्रमांक 3. इंग्लंड सरकार स्वतःच्या स्वार्थासाठी सोन्याचे मानक प्रमाण म्हणून वापरते आणि भारताला सुवर्ण विनिमय म्हणजेच सोन्याच्या चांदीच्या मूल्याशी किंवा रुपयाच्या मूल्याशी दराचा संबंध लावते. त्याचवेळी बाजारामध्ये चांदीचा आणि रुपयाचा दर अस्थिर ठेवते. त्यामुळे भारतीय लोकांचे फार मोठ्या प्रमाणात शोषण होते. हे दाखवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी 200 वर्षाचा व्यापार विषयक अहवालाचा दाखला देऊन हे सिद्ध केले होते. तरीही सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध हे निष्कर्ष आहेत म्हणून त्याचा आक्षेप घेण्यात आला होता. क्रमांक 4. रुपयाच्या हुडवण्यावळीचा दर मन मानेल तसा ठेवल्याने भारतीय रुपयाची किंमत कमी झाली आणि प्रचंड भाववाढ होऊन भारतीय लोकांचे तसेच इंग्लंडमधील सामान्य जनतेचे हाल करण्यात आले. मात्र त्याचवेळी कारखानदाराचा, सावकारांचा आणि कंपनी मालकांचा प्रचंड फायदा झाल्याचे प्रबंधात दाखवून देण्यात आले होते. यात सरकारचा संपूर्ण दोष आहे हीच बाब समितीला पटली नव्हती. क्रमांक 5. केन्सचा सिद्धांत चलनाच्या मूल्य व्यवहारावरील विनिमयाच्या दरावर आधारलेला असल्याने तो अर्थव्यवस्था ढासळविण्याचा कामी मदत करतो आणि हे मूल रोगावर इलाज करणारे नसून रोगाच्या लक्षणावर इलाज करणारे असल्याने विनिमय प्रमाण या रुपयाच्या अस्थिरपणाचा रोग अधिक चिघळण्याचा कामी मदत करतो. हे समप्रमाण सिद्ध केले
असले तरी ही बाब समितीच्या सभासदांना पचणारीच नव्हती. क्रमांक 6. कंपनी सरकार आणि ब्रिटिश सरकार हे 200 वर्ष भारताची लूट करीत आहेत, हे सत्य समितीचे सभासदांना स्वीकारण्यास तयार नव्हतेच. क्रमांक 7. जगभरातील अर्थशास्त्रांच्या विद्वानांची केनच्या थेरीला म्हणजे त्यांच्या प्रमाणाला विरोध केला नव्हता. कोणीच केला नव्हता आणि हे फक्त आंबेडकरांनीच केले. तसंच अर्थशास्त्रज्ञ याआधी असे निष्कर्षाप्रती नेणारे वस्तुनिष्ठ विश्लेषण आलेच नव्हते. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले संशोधन पुढील वापरल्याच्या गृहीतांना आणि काढलेल्या निष्कर्षाचा समितीचा आक्षेप होताच. लंडन विद्यापीठातील परीक्षा समितीच्या बैठकीसमोर आपले मार्गदर्शक प्राध्यापक कॅनन यांच्या समक्ष आंबेडकरांनी समितीने घेतलेल्या प्रत्येक आक्षेपाचे निरसन केले. प्रत्येक मुद्दा पटवून देण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. समितीचे सभासद तरीही तयार नव्हते. हे मानायलाच तयार नव्हते की त्यांनी हे प्रश्न योग्य मांडले आहे. तेव्हा ते अधिकच गरम झाले. त्यांनी समितीच्या सभासदांना प्रतिप्रश्न विचारण्यासही सुरुवात केली. त्यांनी म्हणाले की माझ्या प्रबंधातील कोणता असा मुद्दा चुकीचा आहे हे मला दाखवून द्या, असे त्यांनी गांभीर्याने विचारले. त्यामुळे समितीच्या सभासदांना सुद्धा त्याचे उत्तर देता आले नाही, ना कोणते स्पष्टीकरण देता आले. तरी ह्या विषयाला पदवी देण्याचे शिफारस करता येणारच नाही असे समितीने आपले मत ठरविले. त्यावेळी अतिशय रागाने आंबेडकरांनी पुढील उद्गार काढले. माझे कोणते म्हणणे अशास्त्रीय वा चुकीचे आहे हे मला दाखवून द्या, म्हणजे तेवढा भाग मी घालतो. पण सर्व प्रबंध आमच्या मतासारखा करा असा जर तुमचा सल्ला असेल तर मी ते मान्य करू शकत नाही. तुम्ही मला पदवी दिली नाही तर बेहतर मी हिंदुस्थानात जाऊन प्रबंध प्रसिद्ध करेन आणि मग तरी जगाला या अर्थशास्त्राची खात्री पटेल. मी माझी बाजू हे शास्त्रीय पद्धतीने मांडली, ही तुमची बाजू अशास्त्रीय आहे, मी हे संपूर्ण जगाला दाखवून देईन. या चर्चेवर तोडगा काढण्यासाठी प्राध्यापक कॅनन हे वयोवृद्ध होते, तसेच ते तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते. त्यांनी उभयपक्षी समजून काढण्याचा प्रयत्नही केला. प्रबंधातील मते जरी समितीला पसंत नसली तरी ती मलाही पसंत नाहीत. तरी यातील काही माहिती हे ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची असल्याने तिच्या निष्कर्षाचा धक्का न लावता सर्व प्रबंधाची मांडणी योग्य भाषेतील तिखटपणा कमी करून वेगवेगळ्या पद्धतीने करावी, म्हणजे हा प्रश्न सुटेल आणि या प्रबंधाला पदवी देण्यासाठी शिफारसी करता येईल. हा तोडगा उभयपक्षी मान्यही झाला. यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल 1923 रोजी मुंबईला परतले. मुंबईतील परळमधील दामोदर हॉलमधील पहिल्या माळ्यावरील एक खोलीमध्ये आंबेडकरांनी स्वतःला या ग्रंथाच्या पुनर्लेखन करण्याचे काम त्यांनी सुरू केले. त्याचवेळी प्रबंधातील 4 प्रती टंकलिखित करण्याचे काम दादा केलुस्करांना आपल्या त्यांच्या धाकट्या भावास सीताराम केलुस्कर यांनाच दिले. त्यांनी रात्रंदिवस खपून 3 महिन्यात हे पुन्हा लिहून याच्या 4 प्रती हे पुन्हा लिखित केले आणि ऑगस्ट महिन्यात त्यातील 2 प्रती लंडन विद्यापीठाला पाठवण्यात आले. लंडन विद्यापीठाने त्यातील त्यांना नोव्हेंबर 1923 साली हे मान्य केले आणि DSc ही उच्च पदवी त्यांना मिळाली. लंडनमध्ये असतानाच आंबेडकरांनी या प्रबंधाचे प्रकाशन व्हावे म्हणून लंडनमध्ये PS किंग अँड सन या संस्थेला प्रबंधाचे हस्तलिखित देऊन ठेवलेच होते. या कंपनीने सदर प्रबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदवी मिळाल्यानंतरच लगेच डिसेंबर 1923 मध्ये प्रकाशित केला. पुढे या ग्रंथाचे विस्ताराने विवेचन करून 2 खंडात हा प्रबंध प्रकाशित करावा अशी आंबेडकरांची इच्छा होती. म्हणून त्यांनी 1947 साली पहिला खंड हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँकिंग या नावाने प्रकाशित केला. परंतु पुढच्या कार्यवाहीमुळे दुसऱ्या खंडाची निर्मिती आणि त्याचे प्रकाशन मागे पडले आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा ग्रंथ प्रमाण हा कायम राहिला. या प्रबंधाला ज्यावेळी लंडन विद्यापीठेने DSc ही उच्च विद्यापीठातील सर्वोच्च पदवी दिल्याने याची तार जेव्हा लंडनहून बाबासाहेबांना मिळाली त्यावेळी ते अतिशय आनंदी झाले. त्यांचे हे हृदय आनंदाने उच्चमूद वाहत होते. त्या क्षणामध्ये त्यांच्या दृष्टीपटलावर ही सारी कहाणी उभी राहिली होती आणि त्या स्मृतीमुळे ते ओक्साबोक्सीही रडले होते. आपल्या देशाला जर आर्थिक दुष्परिणाम हे सावरायचे असतील तर दृश्य चक्रातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला रुपयाची समस्या हा ग्रंथ मार्गदर्शक म्हणून आजही उपयुक्त ठरतो. रुपयाची समस्या हा ग्रंथ आंबेडकरांनी 1923 साली लंडनमध्ये प्रकाशित केला. साहजिकच हा ग्रंथ त्यावेळच्या ब्रिटिश सरकारमधल्या अनेक मंत्र्यांना, त्यांच्या तज्ज्ञांना त्यांनीही वाचला, पण तो का त्यांना योग्य वाटला नाही. या ग्रंथाने ब्रिटिश सरकारचा खरा चेहरा जगासमोर येणार आणि ब्रिटिश सरकार विरुद्ध जगातील वसाहती राज्य बंड करून उठतील
ही बाब त्यांच्या ध्यानात आली होती. या ग्रंथामुळेच ब्रिटिश सरकारच्या राजाने पंचम जॉर्ज यांनी हिंदुस्थानातील चलन पद्धतीवर बदल करण्याचे ठरविले आणि 27 ऑगस्ट 1925 रोजी रॉयल कमिशनची नियुक्तीही केली. या समितीमध्ये एकूण 9 सभासद होते. त्यामध्ये जहागीर कुंवरजी कोयासर, पुरुषोत्तम दास, ठाकूरदास, सर राजेंद्र मुखर्जी, मानेकजी, बैरामजी, दादाभॉय हे 4 भारतीय अर्थतज्ञ होते. या कमिशनचे अध्यक्ष एडवर्ड यंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. ज्यावेळी रॉयल कमिशन भारतात आले त्याचा खूप गाजावाजाही झाला. कमिशनने आपले काम सुरू केले. त्यांनी भारतातील आणि इंग्लंडमधील 46 नामवंत अर्थशास्त्र, मुत्सद्दी आणि राजकारणी यांच्या मुलाखती घेतल्या. या कमिशनच्या दिल्ली, मुंबई, कलकत्ता, लंडन येथून एकूण 50 बैठकाही झाल्या. कमिशनने एकूण 5 खंडात सुमारे 500 पानांचा आपला अहवाल ब्रिटिश सरकारला सादरही केले. ज्या रॉयल कमिशनने भारतीय अर्थतज्ञांची मते जाणून घेण्याची इच्छा प्रकट केली त्यात आंबेडकरांचे नाव सुद्धा होते. कमिशनने मुंबईला म्हणजेच 15 डिसेंबर 1925 रोजी आंबेडकरांची मुलाखत घेतली आणि त्याचबरोबर आंबेडकरांचे कमिशनच्या सभासदांबरोबर जेव्हा उपस्थित झाले तेव्हा त्यांना आश्चर्याचाही धक्का बसला. कमिशनच्या अध्यक्षसहित प्रत्येक सभासदांच्या हातामध्ये आंबेडकरांचे PhD साठी त्यांनी जे प्रबंध लिहिला म्हणजेच ब्रिटिश भारतातील प्रांतिक वित्तांची उत्क्रांती हा 1925 साली लिहिलेला प्रसिद्ध ग्रंथही होता. समितीच्या अध्यक्षांनी सुरुवातीलाच आंबेडकरांची स्तुतीही केली. एडवर्ड हिल्टन यंग यांनी डॉक्टर सर, आमच्या कमिशनचा जो मूळ प्रश्न आहे याचे आपण कुशल अभ्यासक आहात आणि विचाराने आम्हाला हा प्रश्न सोडवण्यास निश्चित मदत होईल असे त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नाचं अतिशय नम्रपणे उत्तर दिलं. सन्माननीय महोदय, मागील 2 वर्षापासून माझ्या या प्रश्नाच्या अभ्यासाशी संपर्क जरा कमी झालेला आहे. या 2 वर्षात रुपयाच्या चलन व्यवस्थेत जर काही बदल झाला नसेल तर हा प्रश्न सोडवायला मला निश्चितच खूपच आवडेल. सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धती कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवणे हे कोणत्याही दृष्टिकोनातून हितावह नाही या मतावर मी अजून ठाम आहे असे आंबेडकर म्हणाले. या विधानानेच आंबेडकरांनी आपल्या निवेदनाची सुरुवात केली आणि त्याचबरोबर कारण मीमांसा करताना पुढील निवेदन केले आणि निवेदनाच्या समारोपाच्या परिषदेत पुढील शब्द त्यांनी असे वाक्य लिहिले की वाढीव किंमत आणि कमी विनिमय दर ठेवून ब्रिटिश सरकारला भारतातील गरीब जनतेचा खिसा कापण्याचा जरा सुद्धा अधिकार नाही आणि असा अधिकार देणाऱ्या सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धती मी जोरदार विरोध आणि त्याचा निषेधच करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबाबत विरोध केल्यानंतरही सरकार एक बाजू लक्षात घेऊन रुपयाचा शिलिंगचा भाव 1/6 असा ठेवला, मात्र विनिमयाची पद्धत त्यांनी कोणताही बदल केला नाही आणि त्याचे बिल ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडले आणि ते मंजूरही करून तसा कायदाही तयार करण्यात आला होता. दुर्दैवाने ब्रिटिशांनी दिलेली चलन व्यवस्था आजही भारताच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही जशी तशी चालू आहे. त्यामुळे स्वतंत्र भारताच्या पराकोटीची आर्थिक विषमता आहे. ही विषमता दूर करायची असेल तर भारताचा अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभ्यास करणं आणि त्याच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतानुसार भारताची अर्थव्यवस्था बदलणे हे परिहार्यच आहे. यासाठी या ग्रंथाचा अभ्यास आजही तितकंच महत्त्वपूर्ण वाटतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राजकारणामध्ये एक नवा प्रवाह जरी आणला तरी जातीच्या प्रवाहाबरोबर हजारो वर्ष लुप्त होता. पण ते याचं ऐतिहासिक कार्य लक्षात घेताही दिसलं होतं की त्यांच्या मनाची ही वीण ही अर्थशास्त्राची होती. भारत आणि त्यांचा इतिहास, वर्तमानामध्ये भविष्य याभोवती फिरणारा त्यांचा अर्थविचार हा विद्यार्थी दशेपासूनच दिसून येतो. 1913 मध्ये जेव्हा न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पोहोचले तेव्हा तिथले अर्थशास्त्राचे प्राध्यापक एडविन सेलिंगमन यांच्या प्रभावानं त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी अर्थशास्त्रामध्ये हा विषय निवडला. MA साठी जो प्रबंध त्यांनी लिहिला तो ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी हाच होता. 1792 ते 1858 या कालावधीमध्ये त्यांनी बाबासाहेबांनी घेतलेले हे विचार हा घेतलेला परामर्श ज्या काळातील ईस्ट इंडिया कंपनीची ही पालमुलं नुकताच भारतामध्ये रुजली होती. त्यामुळे भारताच्या प्रशासन आणि वित्त व्यवहारावर कसा परिणाम झाला आणि त्याचा भारतीय जनतेवर कसा अन्याय झाला याची मांडणी आंबेडकरांनी केली. एकीकडे भारतातलं ऐतिहासिक जीवन कसं बदलत गेलंय ते सांगण्यामध्ये आणि ब्रिटिश सत्ता ही भारतीयांसाठी आर्थिक गुलामगिरी कशी ठरते याची निर्भिंडपणे मांडणी आंबेडकरांनी केली. थोडक्यात आपल्याला असं म्हणावं लागेल की भारतीय बँकिंग विश्वातून चलन स्थिरीकरणासाठी उपाययोजना ज्या करण्यात आल्या, जी मागणी करण्यात आली, या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारनं हिल्टन यंग नेतृत्वामध्ये
1925 मध्ये रॉयल कमिशनला विचारविनिमय करण्यासाठी भारतात पाठविले. अर्थात कमिशनमधल्या प्रत्येकानं आंबेडकरांचे प्रबंध वाचलाहीच होता. या आधारावरच त्यांना ह्या कमिशनवर त्यांची साक्ष देण्यासाठी ते बोलवण्यात आले आणि आयोगासमोर दिलेली साक्ष विस्तृत स्वरूपात आजही उपलब्ध आहे. आपल्या ग्रंथामध्ये विश्लेषण करून आणि त्यावर आधारित काही व्यावहारिक उपाय आंबेडकरांनी सुचविले. सुवर्ण प्रमाण पद्धती समर्थन करणारी त्यांची साक्ष झाल्यानंतर आयोगाच्या सदस्यासोबतच झालेली त्यांची प्रदीर्घ प्रश्नोत्तरी प्रकाशित ही करण्यात आली होती. पण या क्लिष्ट चलन प्रश्नासोबतच आंबेडकरांनी मांडलेला एक आग्रह म्हणजेच रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण मानला जातो. ते म्हणजे सुधारित चलन पद्धती स्वीकारल्यानंतर त्यावर नियंत्रण असणारी एक संस्था भारतात असावी, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याची स्थापना झालेली दिसून येते. अशा प्रकारे रिझर्व्ह बँकेची स्थापना कशी झाली, ह्याच मागे हिल्टन यंग कमिशनने त्यांच्या अहवालानुसार केलेल्या सूचनांचा स्वीकार करून तत्कालीन ब्रिटिश सरकारने 1927 मध्ये रिझर्व्ह बँक बिल आणलं आणि ह्या बँकेच्या बाजारात चलन जारी करण्याचे अधिकारही होते. त्याची ही स्वायत्तता टिकवण्यासाठी तिच्या व्यवस्थापनावर राजकीय व्यक्तींची नेमणुका काढता येणार नव्हत्या. पण अनेक मतमतांतर असल्याने हे विधेयक बिल लगेच संमत झालं नाही. 1928 मध्ये सुधारित विधेयक आणलं गेलं, पण तरीही बराच काळ वादविवादात गेलेला दिसून येतो. 1930 मध्ये पहिले गोलमेज परिषदेमध्ये जेव्हा भारताच्या राजकीय सुधारणाची आणि अधिकारांची चर्चा सुरू झाली, तेव्हा त्यात राजकीय अधिकाराबरोबरच आर्थिक अधिकारांमध्ये केंद्रीय रिझर्व्ह बँकेची निर्मितीचे पूरक व्यवस्था ही मान्य करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा 1933 मध्ये हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशीनुसार आधारित द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे बिल 1933 हे आणलं गेलं आणि पुन्हा 6 मार्च 1934 मध्ये गव्हर्नर जनरलच्या सहीने याचं कायद्यात रूपांतर करण्यात आले. त्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही अस्तित्वात आली. भारतीय रिझर्व्ह बँक ही शिखर बँक म्हणून ओळखली जात असली तरीही त्याच्या अस्तित्वात येण्या अगोदरच भारतीय बँकिंग व्यवस्था मोठ्या घुसखळीतून गेली होती. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थविचार आणि त्यांचे विविध भूमिका अशा प्रकारे आजही भारतीय बँकिंग व्यवस्थेचा कणा असलेल्या या संस्थेच्या स्थापनेला कारणीभूत ठरताना दिसून येतात. रुपयाची समस्या, त्याचे मूल आणि त्यावरील उपाय या पुस्तकाची प्रस्तावना तितकीच महत्त्वपूर्ण ठरते, जी आंबेडकरांनी स्वतःहून लिहिली होती. रुपयाची समस्या या ग्रंथाची पहिली आवृत्ती 1923 साली प्रकाशित झाली. तेव्हापासूनच या ग्रंथाची मागणी खूपच वाढली होती. 1-2 वर्षात या संपूर्ण प्रतीही संपल्या होत्या. या ग्रंथाची मागणी वाढत असतानाच दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाकडे लक्ष देऊ शकलो नाही, हे आंबेडकरांना खंत वाटते. त्यांनी त्यांच्या अभ्यासात अर्थशास्त्राऐवजी कायदा आणि राजकारणावर केंद्रित केल्यामुळे या कामासाठी त्यांना सवड मिळाली नाही. त्यामुळे आता या विषयाची अद्ययावत स्वरूपाची आवृत्ती 2 खंडात प्रकाशित करावी आणि त्याचे शीर्षक हे भारतीय चलन आणि बँका यांचा इतिहास असे ठेवून त्यातील पहिला खंड रुपयाची समस्या हा असून दुसऱ्या खंडात भारतीय चलन आणि बँका याचा 1923 पासूनचा इतिहास या नावाने प्रसिद्ध करावा असा त्यांचा मानस होता. लोकांच्या आग्रहाने रुपयाची समस्या या ग्रंथाचे जसजसे तसे पुनर्मुद्रण करून ते भारतीय चलन आणि बँकांचा इतिहास या शीर्षकाखाली वाचकांना उपलब्ध करून देण्यात यावे असा त्यांचा विचार होता. तसेच आंबेडकरांना सांगताना हे आनंदही होत होतं की त्यांनी अर्थशास्त्र शिकवणाऱ्या मित्रालाही असे त्यांना सांगायचं आहे की या ग्रंथानंतर म्हणजे 1923 नंतर या विषयावर कोणीच लिखाण केले नाही. त्यामुळे या ग्रंथाला या विषयाचे क्रमिक पुस्तक म्हणून मान्यता द्यावी असेच म्हणावे लागेल. संदर्भातील ऐतिहासिक पार्श्वभूमीची मांडणी करताना इतर लेखकांनी केलेल्या या विषयाच्या लिखाणाची पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घेतली आहे. चलन विनिमय पद्धती प्रत्यक्षात कशी कार्यरत होती हे दाखवताना पुरेसे संदर्भ घेण्यातही आले आहे आणि वाचकांना जर अधिक माहिती घेण्याची उत्सुकता असेल तर दुसऱ्या पुस्तकात विस्ताराने त्यांना परामर्शही केला आहे. सर्व संदर्भ एकत्र करून देणे हे फार कठीण काम झाले असते आणि प्रबंध अधिक मोठा आणि दुर्बोध झाला असता तरी या ग्रंथात इतर लेखकांपेक्षा जास्तीत जास्त संदर्भ देण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. याविषयी ऐतिहासिक बाबींचा अधिक सखोलपणे विचारही करण्यात आला. भारतीय चलन व्यवस्थेला संदर्भात सध्या जी पुस्तके उपलब्ध आहेत ती 1923 साली झालेल्या दुरुस्तीमागे कोणती परिस्थिती कारणीभूत होती पुरेशी माहिती देत नाहीत. मला असे वाटते की चलन व्यवस्थेचे संकट आणि ते सोडवण्यासाठी जे जे उपाय शोधले गेले ते समजून घेण्यासाठी पूर्वीची वस्तुस्थिती लक्षात घेणे हे आवश्यकच ठरते. त्यासाठी 1800 ते 1893 या कालावधीमधील भारताच्या चलनविषयी जो दुर्लक्षित भाग जो होता त्याचा उहापोह मी केलेला आहे.
इतर लेखकांनी मात्र या भागाकडे दुर्लक्ष केले असून एकदम विनिमय प्रमाणालाच हात घातला आणि विनिमय प्रमाण हे मूलतः भारत सरकारने सुरू केलेले आहे असे विधान केले गेले आणि हे लोकप्रियही देखील ठरले. मला वाटते की ही एक फार मोठी चूक आहे. भारतीय चलन व्यवस्थेविषयी संपूर्ण प्रमाणाचे रूपांतर सुवर्ण विनिमय पद्धतीत झाले हे विस्मरणात गेलेले असून परंतु न विसरता येणारे तथ्य लोकांसमोर आलेच पाहिजे. या विषयाचा तात्विक बाजूने विचार करताना प्राध्यापक केन्स यांच्या पुस्तकाशिवाय दुसरे कोणतेही पुस्तक उपलब्ध नाही, परंतु त्यांनी काढलेले निष्कर्ष हे माझ्या निष्कर्षाच्या एकदम विरुद्ध आहेत. विनिमय प्रमाणाच्या संबंधी प्रत्येक मुद्द्यावर आमचे मतभेद आहेत. हे या विषयाबाबत सुरुवातीला पासूनच असे सुरू होतात की जोपर्यंत आपण रुपयाची खरेदी क्षमता स्थिर करत नाही तोपर्यंत रुपयाचे मूल्य हे स्थिर होऊ शकत नाही. या प्रकारे प्राध्यापक केन्स यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले दिसून येतात. विनिमय प्रमाणामध्ये रुपयाची मूल्य क्षमता स्थिर राहू शकत नाही. विनिमय प्रमाणाबाबत बोलायचे तर ते फक्त रोगाची लक्षणे दाखवितो, रोग नाही. त्यामुळे निश्चित रोगाची तीव्रता अधिक वाढू शकते. जेव्हा मी उपायांचा विचार करतो तेव्हा माझे मत हे अधिक तीव्र होत जातात. मला आढळते की विनिमय प्रमाणाला विरोध करणारे माझ्यासारखे बरेच आहेत. तसे सांगितले गेले आहे की रुपयाला स्थिर करण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे त्याचे सुवर्णामध्ये योग्य प्रमाणात रूपांतर करणे हेच होय. हा एक मार्ग मी नाकारीत नाही, परंतु मला असे वाटते की असा रूपांतर न होणारा रुपया असेल तर त्याला विशिष्ट मर्यादा घालून दिले पाहिजे. तसेच मी तर असे म्हणेन की भारत सरकारने सर्व रुपये विकलावेत आणि त्याच्या सोन्याची लगडी बनवून विकाव्यात आणि त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर करून महसूल खर्चासाठी करावा आणि ही पोकळी अपरिवर्तनीय कागदी नोट चलन म्हणून वापरून भरून काढावी. कदाचित माझे हे म्हणणे फार जहाल स्वरूपाचे वाटेल, परंतु त्यावर जास्त जोर देत नाही. यातील महत्त्वाचा मुद्दा हा टकसाली ह्या बंद केल्या पाहिजेत. केवळ लोकांसाठीच नव्हे तर सरकारसाठी सुद्धा हे योग्य ठरेल. एकदा असे घडले की मला असे वाटते की धाडस होईल हे सोन्याला कायदेशीर चलन मानून रुपयाचे चलन ठराविक मर्यादेत ठेवणंही गरजेचे आहे. हे ब्रिटिश चलन व्यवस्थेला पद्धतशीरपणे होईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की मी जर फाउलर समितीने सुचवलेल्या शिफारसी विचारात घ्याव्या असे सुचवित नाही. ज्या लोकांनी भारतीय चलन सुवर्ण प्रमाणापासून सुवर्ण विनिमय प्रमाणापर्यंत बदल होण्याबद्दल खेद व्यक्त केला, त्यांना असे वाटते की सरकारने जर या समितीच्या शिफारसी अंमलात आणल्या तर सारे काही सुरळीत होईल. पण मी या मताशी सहमत होऊ शकत नाही. सरकारने समितीच्या शिफारसी अंमलात आणल्या त्यामुळे भारतीय चलनाचे परिवर्तन झाले असा एका बाजूने विचार केला जातो. त्यामुळे समितीच्या अहवालावर हा शहाणपणाचा उत्कृष्ट नमुना आहे असे काही लोकांना वाटते, परंतु मला तर हा अहवाल म्हणजे मूर्खपणाचा कळस वाटतो. कारण या समितीने सुवर्ण प्रमाणाविषयी शिफारसी करताना हर्षल समितीने सातत्याने केलेल्या चुकांचा उहापोह केलेला दिसून येतो. सुवर्ण चलनाचा शिफारस करताना सरकारने आपल्या गरजेप्रमाणे नाणी निर्माण केली पाहिजेत. चलनाचे जे साधे तत्व असते की लोकांच्या गरजा पाहिल्या गेल्या पाहिजेत, ही जाणीव ठेवलीच गेली नाही. त्यामुळे पुन्हा त्याच शिफारसी यातही आणल्या त्या पूर्वीपेक्षाही जास्त विध्वंसक आहेत हे मला वाटते. म्हणून आपल्या भारतीय चलन व्यवस्था स्थिर करायची असेल तर फाउलर समितीच्या शिफारसी टाकून दिल्या पाहिजेत. चलनाच्या तत्वाविषयी झालेल्या विस्तृत आणि प्रदीर्घ चर्चेबाबत मी जागरूक आहे. या पद्धतीची पुष्टी मी 2 कारणामुळे करतो. प्रथम असे की भारतीय चलन व्यवस्थाविषयी इतर लोकांनी लिहिलेल्या मताशी मी सहमत नाही. त्यामुळे माझे निष्कर्ष हे सबल पुराव्यांनिशी मांडावे असे मला वाटते. त्यामुळे त्यातील कामाची कमी परंतु बिनकामाचे जास्त असा आरोप लावण्याची शक्यता आहे. परंतु दुसरी गोष्ट मी अशी सांगेन की माझे लिखाण हे भारतीय लोकांच्या भल्याच्या दृष्टीने असल्याने आणि भारतीय लोकांची आकलनशक्ती या विषयाच्या संदर्भात अपेक्षा एवढी नाही, त्यामुळे माझे अतिस्पष्टीकरण ही जरा जास्तच उपयोगाचे आहे. कारण मी काढलेल्या निष्कर्षाचा आधारच तळातला माणूस असा आहे. 1913 पर्यंत सुवर्ण विनिमय प्रमाण हे जास्त प्रमाण भारत सरकारने भारतीय चलनविषयी उद्दिष्ट नव्हतेच. त्याची वर्षी स्थापन झालेल्या चेंबरलिन आयोगाने ते कायम ठेवण्यासाठी आपल्या अनुकूल अहवाल दिला होता. भारत सरकारने मान्य केले होते की युद्ध संपेपर्यंत या शिफारसी अंमलात येणार नाहीत, परंतु युद्धकालामध्ये विनिमय प्रमाण पद्धतीचा आधारच खचला. सरकारने दिलेला शब्द पाळला नाही आणि स्मिथ समितीच्या विनिमय प्रमाणाशी स्थिरता कायम ठेवल्या गेली व त्यावर खात्रीलायक उपाय न सुचविल्यामुळे लोकांनी सतत निषेध नोंदविला. समितीने सुचवलेले उपाय विनिमय प्रमाण पद्धती चलन व्यवहार स्थिर करण्यासाठी खात्री देत नाही. अशा कठीण प्रसंगी सर्वांसाठी आधार सुचवून पूर्तता करण्यासाठी माझे उद्दिष्ट
माझा अभ्यास प्रकाशित करण्यात माझे ध्येय आहे. माझे गुरु प्राध्यापक ॲडविन कॅनन हे अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणजे लंडन विद्यापीठात त्यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय माझी ही प्रस्तावना पूर्ण होऊ शकतच नाही. त्यांची याविषयी असलेली सहानुभूती आणि मी करीत असलेल्या कामात त्यांनी दाखवलेली आवड याचे मोल मी कुठेही फेडू शकत नाही. मला सांगताना आनंद होतो की माझे सर्व लिखाण त्यांच्या कडक निरीक्षणातून गेलेले आहे आणि मी जे व्यक्त केलेले आहे त्याबद्दल ते कुठेही जबाबदार नाहीत. त्यांनी केलेल्या सखोल तपासणीमुळे मला अनेक माझ्या चुका टाळता आल्या. तसेच मी विल्सन कॉलेजचे प्राध्यापक वाडिया यांचाही आभारी आहे. त्यांनी मुद्रित शोधनाचे नीरस काम आनंदाने केले. रुपयाची समस्या आणि त्याचे मूल आणि त्यावरील उपाय याबद्दल प्राध्यापक ॲडविन कॅनन त्यांनी असे लिहिले आहे की मला आनंद होतो की मिस्टर आंबेडकरांनी या पुस्तकावर काही सांगण्यासाठी मला संधी दिली. त्यांनी सुद्धा हे त्यांना जाणीव आहे की बऱ्याच ठिकाणी त्यांनी केलेल्या टीकेशी मी सहमत नाही. 1893 मध्ये मी काही मोजक्याच अर्थशास्त्रांसमवेत या मताचा होतो की रुपयाला सोन्यासमवेत एका स्थिर गुणोत्तराबरोबर एका विशिष्ट दराने ठेवले पाहिजे. परंतु काही वर्ष निघून गेल्यानंतर त्याचा अपेक्षित परिणाम मला दिसून आला नाही. तरीसुद्धा मी वरील सिद्धांतापासून माझी धारणा बदललेली नाही. आंबेडकरांच्या व्यवस्थेविरुद्ध असलेली बंडाशी मी सहमत नाही. तसं त्यांच्या मुद्द्यांचे मी समर्थनही करत नाही. परंतु जरी त्यांना हे चुकीचे मानले तरी त्यांनी निर्माण केलेले हे प्रश्न हे डोक्यात खिळे ठोकल्यासारखे झिंझिऱ्या निर्माण करतात. मला त्यांचा विचार उत्तेजना आणि त्यांनी केलेल्या समीक्षेत चालना देणारी एक नवी उत्तेजना दिसते. माझ्यासारखा वयोवृद्ध शिक्षक त्यांच्या मांडणीला समर्थन देत नसला तरी परीक्षकाला त्यांनी मूळ सिद्धांताच्या समजून देण्याची सहनशक्ती धारण करू शकले हे मला अजब वाटते. त्यांच्या व्यावहारिक निष्कर्षातून मला असे वाटते की ते जे म्हणत आहेत ते अगदी खरे आहे. सुवर्ण विनिमय पद्धतीच्या साध्या सुवर्ण प्रमाणाऐवजी अंगीकारल्याने ते धातू चलन व्यवस्थेच्या सोन्याच्या चलनापेक्षाही कमी खर्चाचे आणि स्वस्त असल्याने त्यापासून झालेला फायदा होईल. तसेच या चलनाचा फायदा भाग हा वगळता या पद्धतीने होणारी बचत क्षुल्लक असली तरी प्रशासक आणि कायदेमंडळाला हे चलन सोयीचे नाही. अलीकडील अनुभवानुसार युद्धखोर आणि तटस्थ हे दर्शवितात की सुवर्ण प्रमाण हे सुवर्ण विनिमय प्रमाणापेक्षा सुरळीत आहे. जर आपण व्यवस्थापक आणि विधायक जे सुवर्ण प्रमाणाला जाणतात त्याची शेकडेवारी अल्पशीही असली तरी ती सुवर्ण विनिमय पद्धतीच्या 10 ते 20 पटीने चांगली आहे व चांगलीच राहील. सुवर्ण विनिमय पद्धत ही दुष्ट आणि भ्रष्टाचारी लोकांना साध्या सुवर्ण प्रमाणापेक्षा मोठ्या प्रमाणात सोयीचे आहे. मिस्टर आंबेडकर ज्या योजनेचा पुरस्कार करीत आहेत ती योजना म्हणजे रुपयाची वाढ करणे ही होय. हा मुद्दा कायमचा बंद करून सोन्याच्या विक्री करणाऱ्याला आणि आयात करणाऱ्या टॅक्साली एक ठराविक दरात खुला ठेवाव्यात जेणेकरून काही काळात भारतीय आपल्याजवळ रुपयाचा साठा करू शकतील. तसंच निर्यातीस योग्य असा सुवर्ण साठा शिल्लक राहील. 18व्या शतकामध्ये इंग्लंडने सुवर्ण प्रमाण सुरू केले कारण कायदेमंडळाच्या चांदीच्या नाण्यासोबतच प्रमाण हे योग्य वाटत नव्हते. 19व्या शतकात फ्रान्स आणि इतर देशांमध्ये हे पुढे चालून आले. त्यांनी चांदीची नाणी पाडणे बंदच केले. चांदीच्या नाण्याचे संपूर्ण कायदेशीर चलन म्हणून अंमल करताना सोबत सोन्याचा वापर नाविन्यपूर्ण नसला तरी फ्रान्स, जर्मनी आणि अमेरिकेत थोड्या बहुत प्रमाणात होत आहे. काही वेळा असा आरोपही केला जातो की भारताला सुवर्ण नाणी नको आहेत. मला असे वाटते की भारताच्या वातावरण आणि परिस्थितीमुळे सुवर्ण नाणी तेवढी सोयीचे नाहीत. हे आरोप त्याच आरोपासारखे संशयास्पद आहेत असे म्हणतात. इंग्रज लोक नोटेपेक्षा सुवर्ण नाणी पसंत करतात. परंतु खरे असे आहे की इंग्लंड आणि वेल्समध्ये 5 पाऊंडापेक्षा कमी नोट निर्गमित करायला कायद्याने बंदी घातलेली आहे. परंतु स्कॉटलंड, आयर्लंड आणि इतर इंग्रजी बोलणाऱ्या देशांमध्ये 1 किंवा त्याहून अधिक कमी पाऊंडाच्या रकमेचा नोटा वापर आणि वितरण सहज होत आहे. कंपनीने 1816 साली सोने आणि चांदीची पद्धत सुरू केली. त्यापूर्वीपासूनच चांदी भारतात एका विशिष्ट स्थान आहे. खरी गोष्ट अशी आहे की भारतीय लोकांना सोने आवडते परंतु युरोपियन लोकांना ते जास्त आवडत असल्याने त्यात ते इतरांची भागीदारी सहन करू शकत नाही. हे मुख्य कारण आहे. पूर्वेकडील देशांमध्ये सोने चलन म्हणून वापर न देणे हे नैतिकदृष्ट्या तिरस्करणीय आहे. ते जगातील सर्व देशाच्या आर्थिक हिताचे आहे नाही. युद्धाच्या पूर्वी ज्या देशांमध्ये सुवर्ण प्रमाण सुरू होते आणि आता ते पुन्हा सुरू करू इच्छितात. नजीकच्या भविष्यकाळामध्ये सुवर्ण हे व्यापारासाठी नसणार आहे. हे वापरणे किंवा न वापरणे हे त्या त्या देशाच्या सरकारावर अवलंबून असते. गेल्या दशकाच्या शेवटी हे मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेले गेले.
त्याच्या क्रयशक्तीमुळे त्याची किंमत ही स्थिर ठेवण्याचा प्रयत्न जरूर राहील. जोपर्यंत सध्या असलेले सोन्याचे साठेदार याची मोठा साठा करण्याची इच्छा तीव्र आहे तोपर्यंत, आणि नवीन साठेदार साठा करीत असतील तोपर्यंत सोन्याच्या किमती हे स्थिर राहण्याचे चालू राहील. युद्धापूर्वी युरोपातील बऱ्याचशा मध्यवर्ती बँकांना बराचसा नवीन पुरवठ्यामध्ये गुप्त साठा केला गेला होता आणि सामान्य वस्तूच्या किमतीत वाढण्याचे प्रतिबंध केला होता. हे खरे तर गंभीर बाब आहे. युद्धानंतर फेडरल रिझर्व्ह बँकेचे बोर्ड जे अमेरिकेच्या पाठीशी मिळून आहेत, त्यांना ही वाढती महागाई पहावायची नव्हती. त्याने गोऱ्या माणसांचे ओझे या धोरणाअंतर्गत सुवर्ण खाणीतून काढलेल्या साऱ्या सोन्यांचे चलनाचे रूपांतर केले होते. त्याचबरोबर चांदीची खरेदी करून देखील चांदी ही किंमत कायम ठेवू शकले नाही. परिणामता स्वरूप सुवर्णाची किंमत देखील स्थिर राहू शकली नाही. काही उच्च अधिकाऱ्यांनी दिलेला सल्ला असा होता की युरोपातील केंद्रीय बँकांच्या मदतीकरता राखीव सोन्याची मागणी येईल, परंतु सल्ला कुचकामाचा निघाला. अनुभव हा सर्वोत्तम गुरु आहे, हे योग्य वेळी पाहायला मिळाले. कागदी चलनाचे मूल्य हे काही पुस्तकाच्या मुख्य पृष्ठावरून अथवा शेवटल्या पानावरून निश्चित होत नसून ते कागदी पुरवठ्याच्या मर्यादा घालून देते. ही मर्यादा पाळणे हाच खरा व्यवहार आहे. सुवर्णाची अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी पूर्ण करते. त्यासाठी सोन्याला वितळविणे आणि ते लहान स्वरूपात बाळगणे, हे निर्यातीसाठी खुले ठेवणे आणि सुवर्ण नाण्यांमध्ये परिवर्तनता कायम ठेवणे, ज्यामुळे बँकांपेक्षा लोकांकडून मोठी मागणी येणे, हे अनुभवाचे सिद्ध झालेले आहे. ज्या देशाची कागदी चलनाची राशी कमी केली ते कागदी चलन नाकारून सुवर्ण नाण्यांचा आग्रह धरतील. हे तेव्हा शक्य आहे जेव्हा चलनाची वापरलेला कागद हा उपयोगात येणारा नवीन आणि उत्कृष्ट प्रतीचा कागद असेल. तोपर्यंत ही बाब हास्यास्पद वाटेल. एवढे मात्र निश्चित आहे की युरोप आणि युरोपातील वसाहतीतून येणारी मागणी ही युद्धकालापेक्षा कमी राहील व तिची वाढ मंद राहील किंवा राहणार सुद्धा नाही. अशा प्रकारे सारासार विचार केल्यानुसार सुवर्णाची किंमत घसरत जाईल आणि सर्वसामान्य वस्तूच्या किमतीत वाढ होईल, आणि ह्याला कारणे देखील असू शकतात. यावर एक योग्य उपाय म्हणजे सुवर्णाच्या आंतरराष्ट्रीय करारानुसार उत्पादन कमी करणे होय. त्यामुळे जगातील धातूंचे साठे पुढच्या पिढीकरता राखून ठेवले जाऊ शकतील. दुसरा उपाय म्हणजे आंतरराष्ट्रीय कमिशन नेमून आंतरराष्ट्रीय कागदी चलन निर्गमित करावे आणि ते अशा प्रकारे नियंत्रित करावे की ज्यामुळे मूल्य स्थिर राहतील. ही प्राध्यापकांनी विद्यार्थ्याला शिकवायला योग्य सूचना असली तरी कुठल्याही परिस्थितीत वर्तमानात किंवा भविष्यात हे प्रत्यक्षात उतरवणे हे शक्य होणार नाही. हेच प्रत्यक्ष राजकारणच होय. या अडचणीतून बाहेर येण्याकरता अजून एक मार्ग म्हणजे पूर्वेकडील देशातील सुवर्ण मुद्रा अंमलात आणणे होय. जर येणाऱ्या काळामध्ये पूर्वेकडील देश सुवर्णाच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करतील आणि त्यानंतर आम्ही काही बदल न करता ते सुरळीत ठेवू शकू, अथवा एखादी योग्य अशी व्यवस्था निर्माण झालेली असू शकेल. अशा प्रकारे मांडणी करणारे लोक वाढत्या महागाईच्या काळामध्ये अधिक नफा विचारात घेतात. त्यांना हे पटत जरी नसेल तरी मला आशा आहे की ज्यांना मानवजातीबद्दल भावना आहेत, त्यांच्याकडून काढून घेतलेल्या आणि रिक्त आणि पूर्तता न मिळालेल्या नफ्यामुळे जे त्रस्त झालेले आहेत, त्यांना मात्र हे नक्कीच पटेल. स्थिरता ही दीर्घकाळासाठी मानवजातीला वरदान ठरणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. कायदेतज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, विचारवंत इत्यादी अनेक पैलू असून सुद्धा मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वातील एक महत्त्वपूर्ण पैलूकडे, त्यांच्या ज्ञानाच्या एका मोठ्या क्षेत्राकडे नेहमीच लक्ष न देण्यासारखं काम झालं, ते म्हणजे अर्थशास्त्र या विभागाकडे. ते एक महान अर्थतज्ञ होते हे आपण विसरून जातो. किंबहुना या दृष्टीने आंबेडकरांचे विश्लेषण फारच कमी केले गेलेले आहे. त्यांच्या या अर्थशास्त्रीय ज्ञानाबद्दल, त्यांनी मांडलेल्या विविध सिद्धांताबद्दल, त्यांच्या अर्थशास्त्रीय शोध निबंधाबद्दल क्वचितच चर्चा केली जाते. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे ते अर्थशास्त्रीय सिद्धांताची गरज आज जास्त आहे, आज अधिक लागू पडते. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानाची दखल त्यावेळी युरोप आणि अमेरिकेमध्ये घेतली गेली. दुर्दैवाने आता त्यांचा हे पैलू भारतात मात्र उपेक्षितच राहिला गेलेला आहे. अर्थशास्त्र म्हणून त्या विषयामध्ये रितसर विद्यापीठीय शिक्षण घेऊन पदवी मिळवणाऱ्या सुरुवातीच्या मोजक्या भारतीयांमध्ये आंबेडकरांचंही नाव समावेश होतं. किंबहुना त्या काळातील पहिले आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ म्हणून आंबेडकर यांचं नाव पुढे येतं. त्यांनी 1917 मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयामध्ये PhD मिळवली. त्यानंतर 1921 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून अर्थशास्त्रामध्ये DSc ही मोठी पदवी मिळावी. या दोन्ही संस्था जागतिक कीर्तीच्या संस्था आहेत
आणि त्या राहतील. त्या काळातील भारतासमोर आर्थिक प्रश्न, चलनाचे प्रश्न, रुपयासमोर आव्हाने, ब्रिटिशांनी लागू केलेले चलन व्यवस्थेमुळे भारताला तोंड द्यावी लागलेली असलेली संकटे याची मांडणी त्यांनी आपल्या पुस्तकांमध्ये आपल्या शिक्षणाच्या आणि ज्ञानाच्या जोरावर पूर्ण केले. आपल्या अर्थशास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर त्यांनी वापर केला. आंबेडकरांनी पतधोरण, सार्वजनिक वित्तपुरवठा, शेतीचे अर्थशास्त्र, समाजातील आर्थिक व्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था इत्यादी महत्त्वाच्या विषयावर विपुल चिंतन केले आणि लेखन सुद्धा केले. आज आपण सातत्याने जागतिक अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम, आयात निर्यात, धोरण, पतधोरण, रिझर्व्ह बँकेचे धोरण, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत असलेले मूल्य आणि घसरत जाणारे हे रुपयाचे मूल्य या विषयावर नेहमीच चिंता व्यक्त करत असतो. विशेषतः रुपया भारतीय चलनाचे जगातील स्थान आणि त्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी नेहमीच चर्चा केली जाते. मात्र रुपयाच्या प्रश्नावर बोलणारे जागतिक पहिले अर्थतज्ञ कोण असेल तर ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. या विषयावर त्यांनी पुस्तकं आजही या विषयावर जागतिक कीर्तीचे पुस्तक म्हणून मिळते. त्यांचे चिंतन, त्यांनी सुचवलेले उपाय आजही लागू पडतात. म्हणून द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इज ओरिजिन अँड इज सोल्युशन, म्हणजेच रुपयाची समस्या, त्याचे मूल आणि त्यावरील उपाय हे पुस्तक एका ऐतिहासिक घटनेची आठवण करून देतो. ते आपण कधीही विसरता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला भारतीय चलन आणि बँक यांचा इतिहास म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडियन करन्सी अँड बँक्स हे 2 खंडामध्ये याचं रूपांतर केलं जातं. पहिलं म्हणजे रुपयाची समस्या म्हणजे प्रॉब्लेम ऑफ द रुपी इज ओरिजिन अँड इज सोल्युशन, आणि दुसरा खंड म्हणजे भारतीय चलन आणि बँका यांचा इतिहास म्हणजे 1923 पासून म्हणजे इंडियन करन्सी अँड बँक हिस्ट्री फ्रॉम 1923. रुपयाची समस्या या पुस्तकामध्ये एकूण 7 प्रकरण आहेत. यातील पहिले प्रकरण म्हणजे दुहेरी प्रमापापासून रौप्य प्रमापाकडे, म्हणजेच फ्रॉम अ डबल स्टँडर्ड टू अ सिल्वर स्टँडर्ड. प्रकरण 2 रौप्य प्रमाप आणि त्याच्या प्रमाण तत्वातील असंतुलन, म्हणजे द सिल्वर स्टँडर्ड अँड द डिसलोकेशन ऑफ इट्स पॅरिटी. प्रकरण 3 रौप्य प्रमाप आणि त्याच्या अस्थिरतेची अनैतिकता, म्हणजे द सिल्वर स्टँडर्ड अँड द इव्हिल्स ऑफ द इट्स इन्स्टॅबिलिटी. प्रकरण 4 सुवर्ण प्रमापाकडे, म्हणजे टुवॉर्ड अ गोल्ड स्टँडर्ड. प्रकरण 5 सुवर्ण प्रमापाकडून सुवर्ण विनिमय प्रमापाकडे, म्हणजे फ्रॉम अ गोल्ड स्टँडर्ड टू अ गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड. प्रकरण 6 विनिमय प्रमापातील स्थिरता, म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ द एक्सचेंज स्टँडर्ड. सुवर्ण प्रमापाकडे पुनरागमन, म्हणजे अ रिटर्न टू अ गोल्ड स्टँडर्ड. हे झाले एकूण 7 प्रकरण रुपयाची समस्या, त्याचे मूल व त्यावरील उपाय या ग्रंथातील म्हणजेच या खंडातील. यामधील दुसरं खंड म्हणजे भारतीय चलन आणि बँका यांचा इतिहास 1923 पासून म्हणजे इंडियन करन्सी अँड बँक हिस्ट्री फ्रॉम 1923 याच्याबाबत म्हणाल तर हे 6 एकूण प्रकरण आहेत. त्यातील पहिले प्रकरण हे भारतीय सवलतीचे दर म्हणजेच डिस्काउंट रेट्स इन इंडिया. प्रकरण 2 रुपया स्टर्लिंग विनिमय दरातील घसरण म्हणजे फॉल ऑफ द रुपी स्टर्लिंग एक्सचेंज. प्रकरण 3 सोने आणि चांदीचे सापेक्ष मूल्य आणि सापेक्ष उत्पादन, रिलेटिव्ह व्हॅल्यूज अँड रिलेटिव्ह प्रोडक्शन ऑफ द गोल्ड अँड सिल्वर. प्रकरण 4 1873 ते 1893 या दरम्यान भारत आणि इंग्लंड यामधील किंमत आणि मजुरी, म्हणजे प्राइस अँड वेजेस इन इंडिया अँड इंग्लंड फ्रॉम 1873 टू 1893. प्रकरण 5 रुपया स्टर्लिंग विनिमय दरातील मासिक चढउतार, म्हणजे मंथली फ्लक्च्युएशन ऑफ द रुपी अँड स्टर्लिंग एक्सचेंज. प्रकरण 6 1893 ते 1922 या दरम्यान भारतीय आणि परदेश यांच्यातील तुलनात्मक किंमत पातळी, म्हणजे कंपॅरेटिव्ह प्राइस लेवल ऑफ द इंडियन अँड फॉरेन फ्रॉम 1893 टू 1922. हे झाले खंड 1 आणि खंड 2. यामध्ये दोन्ही खंडांमध्ये असलेले प्रकरण काय आहेत याबद्दल आपण सविस्तर याबद्दल जो विषय आहे हे मांडण्याचा प्रयत्न आपण पुढील येणाऱ्या भागामध्ये सविस्तर विचार करणार आहोत. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित रुपयाची समस्या, त्याचे मूल आणि त्यावरील उपाय हे पुस्तक 1923 मध्ये प्रकाशित करण्यात आलं. आज 100 वर्षानंतर सुद्धा या पुस्तकाचे तितकेच महत्त्व आजही जिवंत आहेत. या पुस्तकामध्ये त्यांनी केलेले अनेक आपले विचार मांडले
आणि आपण त्याच्याबद्दल विचारविनिमय सुद्धा केला. आजच्या भागामध्ये इतकंच. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.